मुंबईच्या आझाद मैदान येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे यांनी शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्य सरकारला वेळ दिलेला आहे। असं असलं तरी देखील मराठा आंदोलक आझाद मैदान सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। मनोज जरांगे यांचा वाशी इथं मुक्काम आहे, तर दुसरीकडे आझाद मैदानावर सुद्धा काही मराठा समाजाचे आंदोलक पोहोचले आहेत आणि आझाद मैदान सोडणार नाही जोपर्यंत शासन आदेश येत नाही, शासनाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डायल मिरांडा यांनी। पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे। जर सरकारने निर्णय घेतला नाही तर मी मुंबईत येणार असं त्यांनी जाहीर केलंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा आंदोलक सरकारला शनिवारी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलेत, काय आता जरांगे दादांचं आपण लाईव्ह ऐकलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत शासनाने त्याला अल्टिमेटम दिलेलं आहे। जे GR निघाले आहेत त्यांचं इंटरप्रिटेशन होणार, त्याप्रमाणे जे काय आपण शब्द दिले आहेत सरसकट, सगळे सोयरे आणि इतर जे शब्द आहेत त्यानुसार आपल्या जास्तीत जास्त लोकांना, मराठा लोकांना कुंडीमधून सर्टिफिकेट मिळण्यासाठी अफिडेविट केलं पाहिजे। आणखी इतर ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या कशा कराव्या या सुद्धा मार्गदर्शन तत्व ठरवून दिलेली आहेत। त्या सगळं ऐकल्यानंतर असं त्याचं इंटरप्रिटेशन आणि व्यवस्थित त्याचं अंडरस्टँडिंग होण्यासाठी आणि त्याच्यात काही जे बदल सुचवले होते ते होण्यासाठी उद्या सकाळी 11 पर्यंत त्यांनी टाइम दिलेला आहे। ते झाल्यावर मग उद्या इथे येऊन गुलाल उधळायचा का अजून काय इथे उपोषण करायचं हे जरांगे दादा ठरवणार आहे। तर आपण पाहिलं तर जोपर्यंत मनोज जरांगे यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असा पवित्र आहे तो मराठा आंदोलकांनी घेतला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।